नमस्कार मंडळी, मी कांचन मुकेश मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत ढाबा स्टाईल चमचमीत असा चना मसाला। तर दररोज सकाळी मुलांना टिफिनला काय द्यावं किंवा नाश्त्यासाठी काय बनवावं हा मोठा प्रश्न असतो। तर तुम्ही ही रेसिपी झटपट बनवू शकतात। तर इथे घेतले होते काळे चणे, जे रात्रभर मी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आणि कुकरला थोडंसं मीठ टाकून 3 शिट्ट्या काढून घेतलेले आहे। इथे घेतलं आहे सुकं खोबरं, थोडंसं तव्यावर भाजून घ्यायचं आहे। त्यावर अद्रक लसूण टाकलेला आहे, बारीक चिरलेला कांदा आहे आणि टोमॅटो हा मी खोबऱ्याबरोबरच आणि अद्रक लसूण बरोबर ग्राइंड करून घेणार आहे आणि पाणी टाकून याची एक बारीक पेस्ट आपण रेडी करून घेऊया। त्यात थोडेसे चणे टाकायचे आहे, म्हणजे आपली ग्रेव्ही छान थिक बनेल आणि टेस्टी पण बनेल। आता इथे कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे, त्यामुळे टाकत आहे जिरं। जिरं थोडंसं फ्राय झालं की बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। तर इथे मी 2 मोठे कांदे घेतलेले आहेत आणि कांदे चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे। तुम्ही इथे बघू शकता कांदा छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे। त्यामध्ये टाकत आहे हिंग आणि वाटण, जे ऑलरेडी आपण आता मिक्सरला ग्राइंड करून घेतलं होतं। यात सुके मसाले टाकायचे आहे, तर लाल मिरची पावडर, हळदी, धना जिरा पावडर आणि गरम मसाला। मसाले तुमच्या आवडीनुसार कमी जास्त किंवा थोडे वेगळे पण करू शकतात। आता हे वाटण छान तेल सुटेपर्यंत स्लो गॅसवर 4 ते 5 मिनिटं फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता साईडने मस्तपैकी ऑइल सुटत आहे। तिथे वाटण छान फ्राय झालं आहे। त्यात आधी टाकणार आहे चणे आणि चणे थोडेसे मसाल्यावर आधी फ्राय करून घ्यायचे आहे। चणे फ्राय झाले की चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। आणि मध्ये आता टाकणार आहे चण्यांचं उकळलेलं पाणी, जे ऑलरेडी आपण आधी उकळून घेतलं होतं। थोडंसं मिक्स करायचं आहे आणि ग्रेव्ही आपण एक 3 ते 4 मिनिटं बॉईल करून घेऊयात। आता इथे किती घट्ट किंवा पातळ आमटी तुम्हाला हवी आहे त्यानुसार तुम्ही इथे ग्रेव्ही बनवू शकतात। बघू शकतात परफेक्ट अशी इथे आपली आता ग्रेव्ही रेडी झाली आहे। अजून थंड झाली का थोडी घट्ट होईल, कारण आपण इथे चणेसुद्धा वाटून ह्यामध्ये टाकलेले आहेत। आता वरतून फक्त तडका टाकणार आहे, थोडेसे लाल मिरची आणि जिऱ्याचा। तर इथे आपली चमचमीत असा चना मसाला रेडी झाला आहे। तुम्ही हा पोळीबरोबर, पराठ्याबरोबर किंवा पुरीबरोबर किंवा पावाबरोबर पण खाऊ शकता। तर रेसिपी घरी जरूर ट्राय करा। व्हिडिओ कोणत्याही कानावर तर लाईक आणि शेअर जरूर करा।